चला आज आपण मस्त छान अशी मसाला भेंडी करणार आहोत। त्यासाठी घेतलेली आहे आपण भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। धुवून आणि मस्त पुसून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण भेंडी घेतलेली आहे चिरून। अशा पद्धतीने मस्त अशी भेंडी आपण 2 काप मध्ये चिरून घेतलेली आहे। आता आपण मस्त छान अशी मसाला भेंडी करणार आहोत। भेंडीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आपण ग्रेव्हीसाठी 2 चिरलेले कांदे आणि लसण आणि अद्रक आणि 2 चिरलेले टोमॅटो 2 चिरलेले कांदे आणि लसण आणि अद्रक एवढे घेतलेले आहे आपण साहित्य। आता आपण भेंडी मस्त छान अशी तेलामध्ये तळून घेणार आहोत। तेल गरम करायला ठेवलेले आहे। गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी छान आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। छान मस्त भेंडी तळून घ्यायची तेलामध्ये। अशी मस्त तळून घ्यायची भेंडी तेलामध्ये। अशी छान तळून घ्यायची भेंडी तेलात। अशा पद्धतीने मस्त आपण भेंडी छान अशी तेलात तळून घेतलेली आहे। आता आपण टोमॅटो आणि कांदा मस्त भाजून घेणार आहोत तेलामध्ये। मस्त असं छान भाजून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा। कढईमध्ये मस्त आपण तेल टाकलेलं आहे। आता कढईमध्ये घ्यायचा टाकून कांदा आणि कांद्याला मस्त छान असं भाजून घ्यायचं। मस्त असं खरपूस लाल रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत। छान असा मस्त भाजून घ्यायचा कांदा। अशा पद्धतीने छान असा मस्त आपला कांदा भाजत आहे। आता आपण कांद्यामध्ये लसण आणि अद्रक टाकत आहोत। लसण आणि अद्रक पण छान अशी मस्त आपण कांद्यामध्ये भाजून घेणार आहोत। छान भाजून घ्यायची लसण आणि अद्रक पण मस्त। आपला कांदा छान मस्त भाजलेला आहे। आता आपण कांद्याला घेणार आहोत काढून आणि टाकणार आहोत टोमॅटो। आता मस्त टोमॅटो पण छान असं भाजून घ्यायचं मस्त। कांदा आपण जसा भाजून घेतला तसं छान असं टोमॅटो पण भाजून घेणार आहोत। मस्त भाजून घ्यायचं टोमॅटो पण। अशा पद्धतीने मस्त असं छान आपलं टोमॅटो पण भाजलेलं आहे। आता आपण छान असं मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो मस्त वाटून घेणार आहोत। छान असं आपण मिक्सरमधून छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। कांदा आणि टोमॅटो लसण अद्रकची पेस्ट मस्त आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत भेंडीच्या भाजीला फोडणी। आपण टाकलेलं आहे कढईमध्ये छान असं मस्त तेल। आता टाकायची त्याच्यामध्ये मोहरी। तेल छान असं गरम झालेलं आहे। आपण मस्त त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी। आता मोहरी टाकायची आणि नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांद्याचं छान वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत। असं छान मस्त हे करून घ्यायचं तळून घ्यायचं त्याला छान असं मस्त पेस्ट छान तळून घ्यायची। छान मस्त अशी आपण भाजून घ्यायचं मस्त कांदा छान भाजून घ्यायचा मस्त कांद्याची पेस्ट अशी मस्त भाजून घ्यायची। आणि कांद्याची पेस्ट भाजल्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट। छान अशी कांद्याची पेस्ट आपली भाजलेली आहे। आता टोमॅटोची पेस्ट आपण छान अशी मस्त भाजून घेणार आहोत। छान मस्त कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट छान अशी भाजत आहे आपली। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले। हे घेतलेले आहेत आपण मसाले काढून। मस्त आपण हे मसाले टाकणार आहोत आता भेंडीला। आता मसाले टाकून घ्यायचे मस्त। मसाल्यांना पण छान असं हलवून घ्यायचं। मस्त हलवून घ्यायचं मसाल्यांना। मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे मस्त मस्त परतून घ्यायचे मसाले। छान असे मसाले आपले परतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी टाकून घ्यायची। आता भेंडी टाकल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं। मस्त असं छान हलवून घ्यायचं। चवीनुसार टाकायचं मीठ। चवीनुसार टाकून घेणार आहोत आपण मीठ। मस्त आता मीठ टाकून पण छान असं हलवून घ्यायचं। मस्त असं छान आपण भेंडीला हलवून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर। मस्त अशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची। अशा पद्धतीने मस्त कोथिंबीर टाकायची।
अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली मसाला भेंडी तयार आहे। अशा पद्धतीने एक वेळ मसाला भेंडी नक्की करून बघा, मस्त झालेली आपली मसाला भेंडी। अशा पद्धतीने नक्की एक वेळ मसाला भेंडी करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।